नमस्कार मित्रांनो, आता आपला जुन्नरचा ट्रेक चालू होणार आहे आणि त्यासाठी इथं बघू शकता सगळी गँग आलेले आणि त्यासोबतच कसं आहे महत्वाचं माहिती आहे का, भाऊला भाऊ कुठून आला तुम्ही? क्वांटिटीचर आणि क्वालिटीचर कसे एक नंबर. तर आपला हा ट्रेक चालू होतोय आणि आपण सध्या जातोय जुन्नर दर्शनसाठी. जुन्नर दर्शन मध्ये उद्या जीवधन फोर्ट आपण चढणार आहोत आणि हा युट्यूबचा ब्लॉग संपला. मी सध्या इसबाईला काय नाव आहे, दाता मामाने आमच्याकडे आहे टायर नीट करून ठेवलं नव्हतं गाडीत. ही चुकीचं आहे, उशीर होतोय आम्हाला. ओके, उशीर उद्या काय अडचण. मूर्ती ट्रॅव्हल्स. ओके बॉस. शुक्रवार काय झालं आज? आज लय वाईट झाले. आमचा दवाखाना बंद आहे. बंद आहे. बंद आहे. हा, त्या सगळ्यांनी नोंद घ्या. ही त्यांच्या दवाखान्याचं सर्वा म्हणतो. आमचे भैयासाहेब सुद्धा ब्लॉग मध्ये आज येणार आहेत. कारण काय माहिती आहे, कारण कसं आहे, पार्टी झाल्यानंतर भैयासाहेब वेळेत आल्यामुळं आम्ही त्यांना सुद्धा घेऊन चाललेलो या ठिकाणी. कुठं चालू बरं आता भैयासाहेब तिकडे काय मस्त जत्रा. आता काय खाणार आपण? चिकन. चाललं गणपतीला. इच्छा करून दाखवतील. कॅम्पला असले भारी व्ह्यूज तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. असे भारी व्ह्यूज आहे सगळं. इकडचे सासरवाडी बघा म्हणते. काय वाटतं गणेश सर? 4 दिवस सासरवाडीला राहिले तरी पैसे भेटले. फॉर्च्युनर नाही मिळली तरी चालते. हा, 4 दिवस सासरवाडीत राहिले की बस फिटले पैसे. तो बाळवणेगावचे युवा नेतृत्व केदार भैया देशमुख यांच्यासोबतच सगळेजण नाश्ता करायला लागले. सध्या PWDचे कॉन्ट्रॅक्टर थांबा मूल्य मान मोठा. PWDचे कॉन्ट्रॅक्टर सर, नाश्ता कसा आहे? बायाला क्वांटिटीचर बाया कुठं आलाय? खोट बोलायचं नाही. पंढरपूर नको एवढं नको साहेब. चल ना म्हण. मॅकअप पहिल्यांदा ऐकलं माहिती आहे का? आमच्याकडे म्हणून नाही असलं. हो बायासाहेब, तुमचा मेकअप झाला. शकतात सगळे युजन थ्रू प्लेट मध्ये. पण सौरभ गाडे स्वतः डायरेक्ट स्टीलचं वाडग नाद करते काय यायच लागते. बिगर कांद्याचे पोहे. कसं वाटतं सर तुम्हाला? हाऊस द जोश. मुंबई रिटर्न. आपण ट्रेक फक्त कल्याण दरवाजाने न जाता जे रेग्युलर लोक करतात ते न करता गड जास्त कसा एक्सप्लोर करता येईल काय सूचना देऊन झाल्यात आणि आपण या ठिकाणी ट्रेकला निघालेलो आहे. आणि आपल्याकडे पण एक वॉकी दिलेला आहे, कारण आपण व्हॉलेंटियर आहे. महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, सगळी मागे गँग बघू शकता. असं 40 लोकांचा लोडणा घेऊन चाललेलो आहे आम्ही. चला, हे अन्नपूर्णाचे मालक आदित्य कमले. ते 50 वेळा सांगणार ब्लॉग मध्ये आज मी. बबन दादा शिंदे आमदार. आणि जेव्हा तुम्ही वर गडावरती जाल, तुम्हाला कुठेही कचरा दिसला थोडाफार तो घेऊन या. पण आता याच्यामध्ये उपक्रम खरा काय आहे की जो कोणी जास्त, जे दोघांची जोड असेल, जो कोणी जास्त कचरा घेऊन येईल त्याला आपल्या सह्याद्री टीम तर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. महत्वाचं काय, याचा उद्देश हा 1000 रुपये जिंकणे हा नाहीये, तर महत्वाचं काय, आपल्या महाराजांचे गड किल्ले स्वच्छ राहतील हा उद्देश आहे. आपण जेव्हा गडावरती जातो तेव्हा सुद्धा तिथे आपल्याकडून कचरा नाही होणार. फक्त पाऊल वाटा आपले जे पाऊल खुणा असतील त्याच मागे ठेवून आपण खाली ह्याची सगळ्यांनी काळजी घ्या. कुणालाही असं बंधन नाही की तुम्ही बॅग घेतलीच पाहिजे, कचरा गोळाच केला पाहिजे, तुमच्या मनावरती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचं संवर्धन व्हावं आणि त्यांच्या विचारांची जपणूक व्हावी यासाठी या उपक्रमात तुम्ही सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की 1000 रुपये माघारी मिळतात ट्रिप. कसं आहे माहिती आहे काका, आमचं आडनाव वाघ आहे, पण इथं वाघ आहेत का ना जंगलात, ती आमची भावकी लागते. पण भावकीत बांधा पाय भांड नाही. त्यामुळे कसं आहे, पटत नाही वाघांचं. तुम्ही देशमुख इथलं तर होतं सोडा राव. इकडे आल्यावर चढायचं बी घेतले आता सारखं. काय नाही आपको सामने लाल बटन दिख रहा है? हाँ दिख रहा है. दबा दिया. नाही दबाना. आपल्या गाडीचं नाव काय बा? गाडीचं बबन दादा. एकच वादा बबन दादा. तसं नाही रे. किती बार बबन? 2 बार बबन. मेरा नाम 1 बार बबन है. त्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त. हो तर गाणं म्हणतोय. होय. नमस्कार, माझे एक गाणं
आज वर्षानुवार हा आपण 40 पोरं आज गडा घेऊन चालल्यामुळं हा. आपलं हॉटेल आज बंद आहे. हा तरी सर्वांनी नोंद घ्यावी. नोंद घेण्यासाठी सेपरेट वही घ्यावी. तलाठी नसल्यामुळे नोंद घेता येणार नाही. एक असा पॅच आहे जिथून चढायला थोडंसं कारण असं खाली डायरेक्टली आहे. त्यामुळे आपण काय करतो आता दोरी बांधून चढणार आहे आणि बघू शकताय वाट बघतात. अभिजित सर कमान दोरी घेऊन तुम्हाला जायचं आहे. तुम्ही म्हणे आमचा भाऊ बरी चला. हा जपून रे. घसरलेले आहेत निमे खाली आहेत. ब्लॉगर तेवढा मध्ये हँडसम ब्लॉगर. या ठिकाणी बघू शकता आपण वरच्या अन्नपूर्णाचे मालक ऋषिकेश कमले हात वर करून काय म्हणतात ऐसे भीड़ में जीने का तरीका सिखाते हैं. काय नाही. यहाँ 100-200 प्रति घंटा की रफ्तार से वारे बढ़ता है. आता कमी आले जरा. हाँ यहाँ पे अन्य प्राणी जीव भी दिखते हैं. देख सकते हैं आप यहाँ पे छत्री लेके ये विचित्र प्रजाति के प्राणी यहाँ आढळते हैं. गणित दात और सगळ्यात मागे देख सकते हैं वो जो प्राणी है. दिखेंगे. हाँ ये प्रजाति दूसरी कुठंच आढळते नाही. संजय पाठीमागून जे येणारे मित्र आहेत ते आपले हा. ते सर्प मित्र आहेत वाटतं. होय राव कोबरा सारखे दिसतात. काय पकडतात मेलेले साप सगळे पकडतात. परवा दिवशी बिळकुंड्या पकडायला गावले ते सर केलेला आहे. इथं ही जी वर बघताय तिथनं खरे अपघात चालू होणार आहे आणि बघू शकतो. नाही असं बोलाय नाही. एक माणूस आमचा जमलेला आहे त्याला खोटं बोलून वर आणलंय. अक्सर जान का खतरा रहता है. यस यस. जंगली जानवर भी दिख रहे हैं. एक पॅच आहे वरती थोडा हार्ड आहे पॅच. लोक येत आहेत सो यू कॅन सी दर. आणि तिथं डॉक्टर्स आहेत. ओके डन. एक माणूस पेशंट घेऊन बसले आहेत आणि या ठिकाणी इकडं चला चला असं दाखवायला लागतं. हा गावरान बोकडाचा बेत आहे. थांब ऋषिकेश कमले वरचा अन्नपूर्ण हातवर काळा लंगोट घालून मैदानात यायचा. चला थांब ना 1 मिनिट सांगतो रे. प्रतिक्रिया नको बरं ठीक. प्रतिक्रिया म्हणायची. अजून कोण गावरान बोकडाचा बेत आहे. अंबादास हॉटेल अन्नपूर्णा खालच्या अन्नपूर्णा मालक काळा लंगोट. एका बसला 4 लिटर दूध. सॉरी मराठी धान्य कोठारा या ठिकाणी आपण बघतोय. आणि धान्य कोठारामध्ये इथली जडणघडण आपण बघताय. पुरातन काळातली लोक. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. शरयू नदीला पूर आला पाणी आलं गळ्याला. शरयू नदीला पूर आला पाणी आलं गळ्याला. शरयू नदीला पूर आलं पाणी आलं गळ्याला. शरयू नदीला पूर आला पाणी आलं गळ्याला. नाव घेता अफजल. ए राजकुमारी ए बया मणिबंधम बहिर्मुखम सोड एकदम टाक मारून. आलोय जरा तो वाहन भयंकर चालू आहे. विवेक नंबर नादच करा. एकटं खोबरं खाता हो. हे विशिकणार ना एवढी माणसं म्हणल्या. आज या ठिकाणी जीवधन किल्ल्यावरती अथक परिश्रम करून ज्यांच्यामुळे सगळी माणसं इथपर्यंत आलेली आहेत असे मुळात स्पेशलिस्ट डॉक्टर यांचा सत्कार. पंढरपूरचे फेमस ब्लॉगर टाळ्या. आले तुफान किती पिन महत्व महाग आहे. आली गोंधळाला चला वाजवा संबळाला. आली गोंधळाला चला वाजवा संबळाला. या महाराष्ट्रात त्या काळामध्ये वैभवाच्या शिखरावर होता आणि ऐश्वर्याच्या कळसावर हा महाराष्ट्र नांदत. कमले या ठिकाणी उडी टाकतात का बघूया आपण. होय द्या आद्या. ए नाही नको नको. ए त्याला धर बाबा.
घंटा की रफ्तार से वारा दौड़ रहा है। ऐसे बिहेडो में मैं आप लोग जैसे लोगों को जीने के तरीके सिखाता हूँ। मॅन ऑफ दिस वाइल्ड। चला बिळकुंड्या खाऊया। उडून उडून पाणी येतं आदित्य अय्या पाणी खालनं पाणी येतं आणि तुम्ही बघू शकताय असं का नाही थांबा ये रे हे गेला का ब्लॉग मध्ये घेतो तर येत नाही ही जी येते ही खालनं पाणी येतं असं भिजायला लागलोय थंडी वाजायला लागली कसं आहे जोपर्यंत वरून गार आहे तोपर्यंत आतून असं एकदम पाणी गेलं का ना चड्डी लय गार बस आता बास थांबा मला चालू द्या खाली बघून माघारी बघ कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं फुगीरपण दाऊ नको मला शानपण गर्वान वागू नको न बाई माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको ठिकाणी आपण सध्या खाली दरवाजात आलो क्वांटिटी एक नंबर आणि इथून उतरणार खाली बाई या साहेबांनी कधीच दिला थांबूया होय होय दिसतंय हाय 1000 रुपये तुमचंच आहेत बघू शकताय जीवधन घाटात पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे 2 ट्रका मागे थांबलेले आहे तिथे एक रोड रोलर उतरतोय वरती बघू शकता अशा पद्धतीने उतरावं लागतं झूम करतायत ना मला अशा पद्धतीने उतरावं लागतं अक्षरशः आणि इकडं अजून एवढं उतरायचं आहे जर ट्रेकिंगचा अनुभव असेल तरच जीवधन द्या अदरवाईज येऊ नका हे खूप दूर आहे होय इथं रिव्हर्स वॉटरफॉल चला लवकर लिंगी सुळका आणि कुठे आला हा वानर नुसतं वानर आणि खूप भारी आहे पण बघण्यासारखं दृश्य विहंगम दृश्य हे दृश्य बघून मी आपण विचारलं सौरभ गाडी यांना काय वाटतं एकदम मस्त तुला काय वाटतं पांडुरंग स्वर्ग हो स्वर्ग एकदा यायला लागते हा प्रभाव झाला तुझ्यावर ठिकाणी ट्रेकच्या अंतिम टप्प्यात आहो इथून पुढे ट्रेक संपतोय आणि त्या ठिकाणी आपण बघतोय आदित्य कमले म्हणजेच खालच्या अन्नपूर्णाचे मालक फोटो काढताना उलट्या पाठीन चालू नव्हतं तसं घाण दिसते ब्लॉग मध्ये ए चल गणाची पाणी आले रिव्हर्स वॉटरफॉल झालेला आहे कसं वाटतं तुम्हाला आमच्या सह्याद्री वेडसोबत येऊन अरे तुम्हीच मला काय ना खरं कसं वाटतं तुम्हाला एक नंबर कशामुळे एक नंबर क्वालिटी निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर सह्याद्री वेडे दुसरं नाही राव तुम्हाला कोण भाव आहे का नाही पोरं बघून शिट्या वाजवत आहे काय झालं माईक मध्ये पाणी गेलं त्यामुळे जेवणात काय दाखवलं बाकी जेवण तुम्हाला जास्त काय नाही म्हणजे जेवण चांगलं होतं मस्त होतं बटाटे भाजी होती चपाती होती पिठलं होतं ठेचा होता आणि सोबत स्वीट मध्ये काय म्हणतं खीर होती एक 17-18 वाट्याच्या गेल्या जास्त नाही गेला आणि पण चांगलं होतं जेवण ओव्हरऑल खाऊन पिऊन निवांत झाल्यानंतर झोप झाल्यानंतर आता कुकडेश्वर मंदिराला चालू KUKDDश्वर कुकडेश्वर काय नाही कुकडेश्वर हो ZUP झोप झाली तुझी ओके CHT क्यूट बॉय मला वाटलं हे तर हे मंदिर बघताय कुकडेश्वराचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते झालंच नाहीये एका दगडात कोरलेलं मंदिर आहे शिल्पकारांनी आणि आता सध्या शेजारी थोडं काम चालू आहे पण ह्यांना 15-20 दगडं लागते ती थोडं काम करायला इथे एका दगडात सगळं केले आनंदी हा नक्कीच परकीय आक्रमणातूनच फुटलेला असावा नंतरच आहे लगेच काय सांगितलं त्यांना अर्धा हंडा सापडला तर मला पण देतात अर्धा हांडा सापडला एक सापडला तर अर्धा तुम्हाला काय डॉक्टर साहेब काय पाहिजे तुम्हीच देणार एवढं श्रीमंत
ज्या कालखंडातलं मंदिर आहे त्या मंदिराची रचना त्याच्यावरती कुणी काम रेखीव काम कशा पद्धतीने ते पाहूनच मंदिर कोणत्या कालखंडातलं असावं असं ओळखलं. तर हा कालखंड आहे 2018 म्हणजे शिलाहार काळातील जो भिल्ल राजा होता त्या राजाच्या काळातली बांधीची मंदिर म्हणजे शिलाहार काळात उत्कृष्ट असा चहा झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं बिना कांदा लसणा चहा प्यायचं तुम्हाला? ओके ठीक. बेकार बसला एका लाईनीत जात नाही, दोन म्हणले सांग्या इकडे या लाईनीत एका लाईनीत जायचं. चल पुढे चल, एक लाईन हा चला चला पुढं हाताय गाडी चला एका लाईनीत जाय. एक शिस्त बघा शिस्त. या आत चल फोन व्हिडिओ काढतो. एका लाईन फोन व्हिडिओ काढतो. हा चला पुढे चल इकडे इकडे मान चल. लाईनीत लाईनीत धरत नाही दोन. ए थांबे थांब मागची दे मागची दे. ए जंक्शनला थांबव. हा धरा लवकर चला. थांब घे एक मिनिट बाकी धरू दे. जाऊ चल आवाज काढ तू. रोड रोलर रोड रोलर रोड रोलर. भरपूर सारं खेळून झाल्यानंतर या ठिकाणी जेवायला आलोय. या ठिकाणी पंढरपूरचे फेमस इतिहासकार जेवण चालू आहे जेवायला. तुम्ही सांगितलं कसं काय पंढरपूरला पंढरपूरच्या जेवायला यावं लागतंय. आम्ही जेवायला तो लय मोका लागल्या म्हणलं आवाज थोडं लागलाच खावं. थोडक्यात कंटेंट मांडणार एवढं असतंय. तर या ठिकाणी बघू शकताय आवक कुठून आवक कुठून. कॉपी करायची नाही, खोट बोलायचं नाही. ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल कशी क्वालिटी हॅशटॅग सह्याद्री इशारा कॉपी. आज मी जेवण जेवण 2 किलो मिळा नाही मुझे पेट फोडतो ना तोंडात हा तांदळाचा भात असतो. लोक पण डाळ घ्यायची नाही, डाळ आणि पापड मला डबल कुठे बसणार यांच्या फोनपेला सध्या 1001 रुपये. तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत आला. दुसरा दिवस आहे. इथं डॉक्टर आदिनाथ मसे रूम गोळा करतात. चाव्या आमच्याकडे भाड्यानं रूम मिळतील तासाला 200 अशा रीतीने आपण आतावरून तयार झालो. आणि आता आपण निघणार आहोत ओझर गणपतीला. लेनेंद्रीला सकाळी दर्शन करून आलेत लोक, आपण काही गेलेलो नाही. आता निघणार आपण ओझर गणपतीचं दर्शन घेऊन काळू वॉटरफॉल, तिथून काळू वॉटरफॉल आले घरी निघायचं. पण हे आजचा दिवस असणार आहे एकदम भारी असणार आहे, बघायला विसरू नका. आता तर आम्ही केक घेतोय. हा द्या चाललं. आणि केक काय घेतो माहिती आहे कारण आम्हाला प्रँक करायचा आहे. कोण बड्डे पिड्डे कोणाला नाही, फक्त प्रँक करायचा म्हणून ऋषीचा बड्डे आम्ही असंच करणार आता बाहेर जाऊन. सगळ्याला सांगणार एक बड्डे म्हणून, सगळ्यात जवळ बोलणार 20 किलो सांगायची बड्डे नव्हता म्हणून. तुमचा फेक बड्डे करतो आपण. कसं वाटतंय तुम्हाला? किसी को कुछ पता नाही चलेगा. ठिकाणी वरच्या अन्नपूर्णाचे मालक उर्फ पंढरपूरचे अंबानी ऋषिकेश कमले यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. उपस्थित रंगोली कलेक्शनचे मालक सौरभ गाडेकर. शुभेच्छा. बरोबर कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला केक खायला मिळाला
प्रँक नाहीये, बर्थडे नाहीये, प्रँक केला होता. कसं वाटतंय 2 बर्थडे जातो व्हिडिओ पडले सगळे. ओझर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अष्टविनायक मधला हा एक गणपती आहे. या ठिकाणी सगळे आपली गँग आदित्य कमले खालच्या अन्नपूर्णाचे मालक स्वतः उपस्थित. दर्शन कसं झालं? एक नंबर. गणपती बाप्पा दर्शन ओझरचं. आणि ओझरचं तळ तुम्हाला सध्या मी दाखवतोय. हे बघू शकताय प्रचंड मोठा असा हा पाण्याचा स्रोत या ठिकाणी आहे. सुंदर ब्लॉगर देखील तुम्हाला आता दिसत असेल. बघू शकतो ही माणसं हागायला गेली ते ढग खाली उतरलेले आहेत. या ठिकाणी ढग पळतो आपल्या पाठीमागे आणि हा ढग आलेला आहे असं गाडी. शंकर व्ह्यू दिसतोय बेस्ट. आपण काळू बदबद्याच्या खाली पोहोचलेलो आहे. बदबदा इथून लांब आहे. बदबदा दिसत आहे. बदबद्याला जाण्यासाठी सगळेजण एक्साइटेड आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघू शकताय या ठिकाणी बघू शकताय काळू बदबदा बघण्यासाठी सगळी सह्याद्री रेडिओ टीम. प्रचंड अशक्य असा सुंदर आहोत. देशमुख परिवारात भांडणं बघतोय आपण. So guys, we are now trekking towards the Kalu waterfall, and here with me there is a Tejas Padel. Tejas Padel, and yeah, it's a good trek. Kind of a little bit hard for the new trekkers, but it is very nice to travel with the views and all. So how are you feeling, sir? Yeah, very nice, very nice. Thank you so much. Yeah, he want to add some words. He's from Africa. How are you feeling, boy? I am very nice feeling, bro. पहिली नदी आपण क्रॉस करतो जिथे पाण्याचा फ्लो काय एवढा नाहीये पावसामुळे. पाऊस कमी आहे पण मजा येते. मस्त असं करू शकता तुम्ही एन्जॉय काहीतरी ऍडव्हेंचर म्हणून. बाळू सर हाय करा. हाय. ओके. हाऊ मेनी वर्ष यू आर हिअर सर? किती वर्षापासून तुम्ही करताय सर? ह्याच वर्षी आले तर किती वर्षापासून करता इथं? 10 बरोबर. अरे वा. जे आपण क्रॉस करणार आहे इथं जास्त पाणी नाही. जेव्हा इथे जास्त पाणी असते तेव्हा दुसऱ्या बाजूने आपण रॅपलिंग करत जातो. पण आता इथं पाणी कमी आहे सो आपण जाऊ शकतो. पण पावसाचा फ्लो वाढल्यानंतर इथं थांबवलं जातं शक्यतो. आणि आधीमध्ये खाण्याची वगैरे दुकानात इथले लोक माहिती देत असतात. लक्ष देत जावं लागतं. आता पार्क केलेलं आहे. फिलिंग गुड. टक्कल पण दिसतोय माझा. ओके मस्त मध्ये पैशी पोचलेलो आहे. इथं हिव लय मस्त येत आहे असं तेजस सरांचं म्हणणं आहे. हो, कारण अशक्य सुंदर असा समोर बदबदा बदा चालत चाला बदा चाला पटापटा चाला. माझं एक गाणं आलेलं आहे. माझं एक गाणं आलेलं आहे. बदा चाला धबा चाला पटापट. अशक्य असा सुंदर पटापटा वॉटरफॉल बघण्यासाठी चाला. तुम्ही बघू शकता मोठी रिव्हर आहे आणि अतिशय रौद्र रूप आहे. इथं आपल्या सह्याद्री रेडिओ गँगनं इथं चेन बनवून असं पलीकडे जायची व्यवस्था केली आहे. भैयासाहेब इथं बसलेले आहेत. सगळ्याला सांग निर्देशन दे. भैया गेलो पाण्यात. गावला हत्ती गावला. जो पांडू आहे छोटा त्याच्यासाठी खास पाठीवर बसून लय सेवा पुरवली गड्या आपण. काय मजा आली. पण करताना ब्लॉग मध्ये यायचा काय लागा उतर की पाण्यात नेंब्या पाण्यात का हात करते लांबनच. पॉईंटला पोहोचलो जिथून व्ह्यू चांगला दिसतोय. पण अजून वर जाणार आहोत आपण जेणेकरून अजून चांगले व्ह्यू आपल्याला भेटतील. इथं थोडी खडी चढाई आपण बघू शकतोय. हाऊस द जोश. हाय सर. हाय 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 हाय. चला काय नजारा आहे भाई. तो माझ्या मागचा नजारा बघा फक्त. आईसला भयंकर आहे ना. एवढं रौद्र रूप आहे काळू वॉटरफॉलचं. एवढे भारी फोटो आले तुम्हाला इंस्टाग्रामला टाकले असते बघितले असतील. असला जबरदस्त दिसतंय ना. कसा माने सरकार सगळे पॉईंट बघून झालेत आणि आपण आता उतरतोय. अजूनही काही लोक वर जातात पण आता सिक्युरिटी तुम्हाला खाली घेऊन येतात. सिक्युरिटी खाली घेऊन येते म्हणलं. अशा रीतीने काळूचा ट्रेक तर संपलेला. आपण रिटर्न उतरतोय. या ठिकाणी मी घसरलो होतो पण वाचलो. आणि हे पडाय कोणतरी पाण्यात कंटेंट मिळतो मला. आपल्याला चिवडा भेटेला. चिवडा मराठी चिवडा खायचं. चिवडा खायचं. जेवायसाठी अशी व्यवस्था आहे. हे असं आणि पुढच्या कडेला तुमचा ब्लॉगर आलेला आहे. इकडे पहिल्यांदा बसतो मी लवकर वाढतो. मला आयडिया तेव्हा त्यांच्याच घरी जेवण आहे. मिळेल संपर्क तेजस पाटील. वाढपी भाड्याने मिळेल.
संपर्क डॉक्टर आदिनाथ म्हणजे 4-5 पाट्या भात आणि 16-17 चपात्या खाल्ल्यात. भाजी थोडीफार आणि 7-8 लाडू खाल्ले. जेवण झालेलं आपलं. आणि या ठिकाणी बघू शकताय वरच्या अन्नपूर्णाचं इकडं बघा, इकडलं वरचं अन्नपूर्णा, इकडलं खाल्लं अन्नपूर्णा. तर आज आपण आलो होतो इथं काळू वॉटरफॉल म्हणजेच काळू धबधबा बघण्यासाठी. आणि इथं जे बाळूदादा आणि त्यांची पूर्ण फॅमिली आहे ज्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था केली आणि आपल्या गाडीवर पण बाळूदादा आपल्या सोबत होते. आणि आता आम्ही पंढरपूर सह्याद्रीवाडीच्या टीम कडून एक त्यांना छोटीशी भेट देतोय. विठ्ठलाची मूर्ती ज्या पंढरीत आम्ही आलो त्याच विठ्ठलाची मूर्ती तुमच्या घरात येते आणि तुमचंही घर विठ्ठल रुक्मिणीसारखा तुमचा संसार वाढत राहो आणि असंच तुम्ही पण यशाची उंच शिखर गाठत राहा. मध्ये जेवाय थांबले मामा आले पंढरपूर. मामा जेवण कसं आहे? एक नंबर. क्वालिटी कशी आहे? एक नंबर. ओरिजिनल डावारा व्हेज जेवण खायचं असेल बघू शकता. हो काय कॉन्ट्रॅक्टर कुठून आलाय? पंढरपूर बाळवणीचं कॉन्ट्रॅक्टर. क्वालिटी क्वांटिटीच्या क्वांटिटी कशी आहे? एक नंबर. क्वालिटी कशी आहे? एक नंबर. होय याय लागतं डावारा व्हेज जेवण.